नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, फिडेचे अध्यक्ष कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विश्वनाथन आनंद. विश्वनाथन आनंद 5 वेळा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन राहिलेले आहे आणि पदभार स्वीकारला त्यांनी 24 जुलै 2026ला. त्यानंतर बघा, संघटना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फिडे 5 वेळा विश्वविजेते केव्हा केव्हा असले आहे ते, तर बघा 2000ला, 2007, 2008, 2010 आणि 2012ला. त्यानंतर भारताचे पहिले ग्रँड मास्टर आहे ते 1988ला. ठीक आहे. पद्मश्री त्यांना मिळाल्या 2007ला, पद्मविभूषण मिळालं 2011ला आणि जन्म त्यांचा झालेला चेन्नई, तामिळनाडू येथे. प्रश्न क्रमांक 2 पहा, केंद्र सरकारने नुकतीच राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या NCRB नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे अमित गर्ग यांची. प्रश्न क्रमांक 3, स्ट्राईक एशिया चॅम्पियनशिप जिंकून MMA मध्ये एशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? पहिले भारतीय म्हटलं म्हणजे हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट होऊन जातो आणि याचं उत्तर आहे संग्राम सिंह. कोणाला हरवलं? तर पाकिस्तानचे मोहम्मद आबिद अलीला यांना, आणि ते उपविजेता ठरलेले आहे. आणि हे विजय त्यांनी 1 मिनिट 20 सेकंद म्हणजे टोटल 80 सेकंदामध्ये ते जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4, पासपोर्ट रँकिंग 2026मध्ये भारताचा क्रमांक किती आहे म्हणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 81 क्रमांक आहे भारताचा. तर पहिल्या स्थानावर राहिलेला आहे सिंगापूर. ठीक आहे. सिंगापूरचं पासपोर्ट हे पहिल्या नंबरवर राहिला आहे. व्हिसा फ्री 192 देश, सर्वात शक्तिशाली सिंगापूर ठरलेलं आहे. आणि दुसरं स्थान हे जापानला दिलेलं आहे, मिळालेलं आहे. आणि दक्षिण कोरिया दोघांना दुसरं स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. आणि UAE सुद्धा, म्हणजे 3 देशांना दुसरं स्थान दिलेलं आहे. व्हिसा फ्री 118 देश, संयुक्त रँक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारताचं जे स्थान आहे ते 81 क्रमांकाचं आहे. ठीक आहे. व्हिसा फ्री 155 देश, 75वरून घसरण झालेली आहे. ठीक आहे. आणि शेवटचे स्थान बघा कोणाला आहे, तर अफगाणिस्तानला 101वे स्थान आहे, सर्वात कमकुवत देश आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकतेच परराष्ट्र मंत्रालयाने विदेश संपर्क कार्यक्रम कोणत्या राज्यात आयोजित केला होता? याचं करेक्ट उत्तर आहे राजस्थानमध्ये. कुठे? तर जयपूर इथे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 7 क्रमांकाचा, भारताचे शिक्षण मंत्री कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे प्रल्हाद जोशी हे बनलेले आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. तर प्रल्हाद जोशी यांच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर बघा, नाव त्यांचं प्रल्हाद जोशी आहे. नवीन पद कोणतं आहे? तर केंद्रीय शिक्षण मंत्री अतिरिक्त दिलेला आहे त्यांना. ठीक आहे. पूर्वीचे पद केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्री म्हणूनही कार्य केलेले आहे त्यांनी. राज्य कोणतं आहे त्यांचं? तर कर्नाटक. मतदारसंघ लक्षात ठेवा धारवाड लोकसभा. आणि पक्ष आहे त्यांचा भारतीय जनता पक्ष. पुढचा प्रश्न पहा, कारगिल विजय दिवस केव्हा असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे 26 जुलै. ठीक आहे. 26 जुलै 1999. लक्षात ठेवा. कारगिल युद्ध कोणाकोणामध्ये झालेलं होतं? तर भारत आणि पाकिस्तानच्या सेनामध्ये झालेलं होतं 1999ला. 26 जुलै 1999ला ते 60 दिवस चाललेलं होतं आणि 60वा दिवस हा 26 जुलै 1999 होता. म्हणून 26 जुलै हा कारगिल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.